हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॅमिस्टचं अँटोनिम: स्टार्व्ड, सपोर्टेड, स्टिफल्ड, सॅशिएटेड. अँटोनिम ऑफ फॅमिस्ट. तर फॅमिस्ट म्हणजे भुकेलेला, उपासमार झालेला, व्हेरी हंग्री, स्टार्व्ड, उपाशी, स्टार्व्ड सिनोनिम येईल. स्टायफल्ड म्हणजे गुदमरले, सॅफोकेटेड, चोक्ड, एअरलेस. सेशिएटेड म्हणजे तृप्त, भरलेला, समाधानी, ग्रॅटिफाय. सो अँटोनिम ऑफ फेमिस्ट येईल सॅशिएटेड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अजारचं अँटोनिम: स्मॅश्ड, क्लोज्ड, फिक्स्ड, फ्री. तर अजारचा अर्थ असतो फट असलेले, पूर्णपणे बंद नसलेले. अँटोनिम येईल क्लोज्ड. ऑप्शन बी. स्मॅश्ड म्हणजे फोडले, ब्रेक केले, क्रॅक केले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॅसनचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे: कर्व्ड, डिटॅच्ड, कमेन्स्ड की सिक्युअर्ड. अँटोनिम ऑफ फॅसन्ड. तर फॅसन्ड म्हणजे बांधलेले, अटॅच, फिक्स्ड, लॉक्ड. सो अँटोनिम येईल डिटॅच्ड. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिटॅच्ड म्हणजे अलिप्त, अलूफ, डिसइंटरेस्टेड, सेपरेट. ठीक आहे. कर्व्ड म्हणजे बेंड, आर्च. कमेन्सचा अर्थ होतो सुरू केले, बिगिन, इनिशिएट, इनॉग्रेट. सिक्युअर्ड सुरक्षित. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. प्रीमॅच्युअरचा अँटोनिम: प्रिव्हियस, ओव्हरड्यू, पास्ट, रॅश. अँटोनिम ऑफ प्रीमॅच्युअर. तर प्रीमॅच्युअर म्हणजे अकाली, बिफोर द एक्सपेक्टेड टाईम, नॉट ऑन टाईम, डिलेड. ओव्हरड्यू येईल तुमचा अँटोनिम. ऑप्शन बी. ओव्हरड्यूचा अर्थ असतो उशीर झालेला, लेट. आणि प्रीमॅच्युअर म्हणजे बिफोर द एक्सपेक्टेड टाईम. प्रिव्हियसचा अर्थ असतो मागचा, पूर्वीचा. पास्ट भूतकाळ, रॅश उतावीळ, अविचारी, रेकलेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. जॅगेडचं अँटोनिम: स्टीप, स्मूथ, ब्लेमिश्ड, कोर्स. अँटोनिम ऑफ जॅगेड. तर जॅगेड म्हणजे जॅक्स असलेले, स्मूथ नसलेले, शार्प, रफ असणारे, अनइवन, पॉइंटेड. अँटोनिम येईल स्मूथ. ऑप्शन बी. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. स्टीपचा अर्थ असतो कडक, ताठ, हार्ड, रिजिड. ब्लेमिशचा अर्थ असतो डाग पडलेला. कोर्स म्हणजे जाडे भरडे, खडबडीत. जॅकेटचं सिनोनिम येईल कोर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. क्रॅम्प्डचं अँटोनिम: शॅलो, ब्रोकन, एम्प्टी, हेवी. अँटोनिम ऑफ क्रॅम्प्ड. तर क्रॅम्प्ड म्हणजे स्टीफ, फिल, भरलेला, जॅम. अँटोनिम येईल एम्प्टी. ऑप्शन सी. शॅलो म्हणजे उथळ, ब्रोकन तुटलेला, हेवी जड. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सरफेसचं अँटोनिम: टॉप, इनसाइड, आउटसाइड की कवर. सरफेस म्हणजे पृष्ठभाग. अँटोनिम येईल इनसाइड. इनसाइड म्हणजे आत. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आउटसाइड बाहेर, कवर झाकणे, हाईड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फेवरचं अँटोनिम: चूज, प्रेज, ॲप्रूव्ह, ओपोज. फेवर म्हणजे उपकार, अनुकूलता, पार्शियलिटी. अँटोनिम येईल ऑपोज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑपोज म्हणजे विरोध, क्रॉस, रेजिस्ट, कॉन्ट्रोवर्ट. प्रेज म्हणजे स्तुती, ॲप्लॉड, कमेंट, एक्स्टॉल. प्रेजसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. ॲप्रूव्हचा अर्थ असतो मंजूर, मान्य. ॲक्सेप्ट येईल, ॲग्री येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्क्वॅलिडचं अँटोनिम: डिंगी, डर्टी, प्युअर, ग्रीमी. काय असते स्क्वॅलिड म्हणजे? तर स्क्वॅलिड म्हणजे घाणेरडा, इम्प्युअर, मेसी येईल, डंगी येईल, नॅस्टी येईल. अँटोनिम येईल प्युअर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर.
प्युअर म्हणजे शुद्ध, स्वच्छ, क्लीन. त्यानंतर क्लिअर येईल, कॅन्डिड येईल, स्पॉटलेस येईल, ॲपरंट येईल. डिंगी म्हणजे घाणेरडा, निस्तेज, कलरलेस. सिनोनिम येईल स्क्वॅलिडचं. डर्टीसुद्धा सिनोनिम येईल. ग्रीमीचा अर्थ असतो धुळीने माखलेला, अनक्लीन्ड, मडी, हे सुद्धा सिनोनिम येईल. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. टेन्सचा अँटोनिम वर्बोज, ब्रीफ, कॉम्पॅक्ट, इन्सिसिव्ह. तर टेन्स म्हणजे स्ट्रेसफुल, नर्वस, अँशियस, रेस्टलेस, स्टीफ येईल, रिजिड येईल. अँटोनिम येईल वर्बोज, ऑप्शन ए. वर्बोजचा अर्थ असतो वर्डी, शब्दांचा फापट पसारा वाढवणारा, टॉकेटिव्ह, गॅरुलस, लोकॅशियस. ब्रीफ म्हणजे संक्षिप्त, कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट सिनोनिम येईल थोडक्यात. ठीक आहे. इन्सिसिव्ह म्हणजे शार्प, भेदक, पॉइंटेड, तीक्ष्ण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. क्लॅन्डेस्टिनचा अँटोनिम सिक्रेट, फोर्थराईट, कन्सिल्ड, क्लाउडी. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर क्लॅन्डेस्टिन म्हणजे गुप्त, सिक्रेट, कोवर्ट, कन्सिल्ड. सिक्रेट, कन्सिल्ड ही सिनोनिम्स येतील क्लॅन्डेस्टिनची. अँटोनिम येईल फोर्थराईट, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फोर्थराईटचा अर्थ असतो स्पष्ट, सरळ बोलणे, क्लीन, क्लिअर, कॅन्डिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲब्जेक्ट, मीन, सर्वाइल, एक्झॉल्टेड, सॉर्डिड. अँटोनिम ऑफ ॲब्जेक्ट. तर ॲब्जेक्ट म्हणजे स्वार्थी, निंदनीय, दरिद्री, हंबल येईल, मीक येईल, सर्वाइल येईल. हे सर्वाइल सिनोनिम येईल ॲब्जेक्टचं. अँटोनिम येईल एक्झॉल्टेड, ऑप्शन सी. एक्झॉल्टेड म्हणजे उदार, लिबरल, बिग हार्टेड. ठीक आहे. सॉर्डिड पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. सॉर्डिड म्हणजे डर्टी, घाणेरडा, मेसी, इम्प्युअर. मीन म्हणजे सुद्धा स्वार्थी असतो. सो मीन, सर्वाइल, सॉर्डिड हे सर्व सिनोनिम्स येतील ॲब्जेक्टची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इन्कम्ब्रन्सचं अँटोनिम सपोर्ट, बर्डन, हायड्रन्स, डेट. तर इन्कम्ब्रन्सचा अर्थ काय असतो? तर अडथळा, बॅरियर, ब्लॉक, बर्डन, लोड. बर्डन, हिंड्रन्स ही सिनोनिम्स येतील इन्कम्ब्रन्सची. सपोर्ट येईल तुमचा अँटोनिम, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सपोर्ट म्हणजे आधार, बॅकिंग, समर्थन. ठीक आहे. डेटचा अर्थ असतो कर्ज, लोन, लायबिलिटी, ऋण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इंडेवरचं अँटोनिम इनॅक्टिव्हिटी, अक्रू, अटेम्प्ट, सिक्युअर. तर इंडेवरचा अर्थ असतो प्रयत्न, एफर्ट, अटेम्प्ट. इनॅक्टिव्हिटी येईल तुमचा अँटोनिम. इनॅक्टिव्हिटी म्हणजे निष्क्रियता, लेझिनेस. ठीक आहे. अक्रूचा अर्थ असतो इन्क्रीज करणे, वाढणे, ग्रो करणे, डेव्हलप करणे. अटेम्प्ट सिनोनिम येईल एंडेवरचं. सिक्युअर म्हणजे सुरक्षित. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आर्ग्यूचा अँटोनिम डिसलाईक, डिफर, डिसॲग्री, ॲग्री. तर आर्ग्यू म्हणजे भांडणे, डिस्प्यूट, वाद करणे. अँटोनिम येईल ॲग्री, ऑप्शन डी. ॲग्री म्हणजे सहमत असणे. डिसॲग्री, डिफर, डिसलाईक हे सर्व सिनोनिम्स आहेत आर्ग्यूची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड. द टीचर किंडल्ड हर लर्नर्स इंटरेस्ट बाय यूजिंग अ लॉट ऑफ व्हिज्युअल एड्स. किंडल्डचं अँटोनिम द टीचर किंडल्ड हर लर्नर्स इंटरेस्ट. शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली, विद्यार्थ्यांना पेटवून उठवले. बाय यूजिंग ए लॉट ऑफ व्हिज्युअल एड्स, अनेक व्हिज्युअल साधनांचा वापर करून. तर किंडल्ड म्हणजे पेटवणे. एक्सटिंग्विश्ड येईल तुमचं अँटोनिम, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इवोक म्हणजे प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे, इड्यूस करणे, एलिसिट करणे, इन्करेज करणे. इन्करेज सिनोनिम येईल. प्रोत्साहन देणे म्हणजे इन्करेज करणे, इवोक करणे, किंडल्ड करणे. डिस्टिंग्विशचा अर्थ असतो प्रतिष्ठित. किंडल्ड म्हणजे पेटवले आणि एक्सटिंग्विश्ड म्हणजे विझवले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. डिलेक्टेबलचं अँटोनिम सॅटिस्फाईंग, हेवनली, डिस्टेस्टफुल, डिलाइटफुल. अँटोनिम ऑफ डिलेक्टेबल. तर डिलेक्टेबल म्हणजे आनंददायक, चिअरिंग,
डिलाइटफुल, एन्जॉयबल, चिअरिंग, रमणीय, डिस्टेस्टफुल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिस्टेस्टफुल म्हणजे अप्रिय, अनप्लेझंट, ऑफेन्सिव्ह. ठीक आहे. सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक. हेवनली सिनोनिम येईल डिलेक्टेबलचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ग्रीफचा अँटोनिम हॅपीनेस, सॅडनेस, ब्रेव्हिटी, रफनेस. तर ग्रीफचा अर्थ असतो दुःख, शोक. अँटोनिम येईल हॅपीनेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सॅडनेस तुमचं सिनोनिम येईल ग्रीफचं. ब्रेव्हिटी म्हणजे अल्पता, संक्षिप्त, पॉसिटी, समरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. व्हॅल्युएबलचं अँटोनिम वर्थलेस, नॅचरल, कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. अँटोनिम ऑफ व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान, बहुमोल, प्रिशियस, प्राइसलेस. अँटोनिम येईल वर्थलेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वर्थलेस म्हणजे निरर्थक, व्हॅल्यूलेस, नो वर्थ, पुअर क्वालिटी. कॉस्टली म्हणजे महाग, एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. त्यानंतर लास्ट इयर एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता, सिनोनिम ऑफ कॉस्टली ऑर एक्सपेन्सिव्ह. तर याचं सिनोनिम डिअर असते, DEAR, डिअर. डिअर म्हणजे कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. म्युटेडचा अँटोनिम हस्ड, फेंट, मफल्ड, ॲम्प्लिफाईड. तर म्युटेड म्हणजे निशब्द, शांत. काय येईल अँटोनिम? ॲम्प्लिफाईड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲम्प्लिफाईड म्हणजे वाढवणे, टू एनलार्ज बाय डिस्कशन. ठीक आहे. म्युटेडचा अँटोनिम येईल ॲम्प्लिफाईड. हस्ड म्हणजे शांत, हे सिनोनिम येईल. फेंट म्हणजे कमजोर, दुर्बल, फीबल, मंद, हे सुद्धा सिनोनिम येईल. मफल्ड म्हणजे म्युटेड, शांत, स्टिफल्ड. ही तिन्ही सिनोनिम्स येतील म्युटेडची. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.